नमस्कार, मी कुमारी अंशुला माणिक जाधव आचार्य अकॅडमीमध्ये जेई कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे। मला सायन्स विषय कधीच आवडायचा नाही आणि त्यातला एकच टॉपिक आवडायचा की जेव्हा मला सायन्सचं पुस्तक भेटायचं तेव्हा मी त्यातला तोच टॉपिक वाचायचे। 5वी ते 10वी माझं तेच रुटीन होतं की स्पेस मिशन टॉपिक। मला स्पेस रिलेटेड कन्सेप्ट खूप आवडायचा। स्पेस मिशन्स असतील किंवा स्पेस सायंटिस्ट असतील, रॉकेट्स, एरोप्लेन्स, सॅटेलाइट्स या गोष्टी मला खूप आवडायच्या आणि मी तोच टॉपिक नेहमी वाचायचे। पण कधी मी इमॅजिन केलं नव्हतं की मी विमानात बसेन, मी सॅटेलाइटला खूप जवळून पाहेन। या सर्व गोष्टी मला बघायला मिळाल्या ते फक्त आचार्य अकॅडमीमुळे। जानेवारीमध्ये आचार्य अकॅडमीच्या एसॅट स्कॉलरशिप एक्झाममुळे मला ही संधी मिळाली। त्या एक्झाममध्ये 1st to 10th रँकमध्ये माझा नंबर आला आणि मला इस्रोला जाण्याची सुवर्ण संधी मिळाली। मी खूप आनंदित होते। ओरिएंटेशन प्रोग्रामच्या वेळेस मला समजलं की माझे इस्रोसाठी सिलेक्शन झालं आहे। मला खूप आनंद झाला, खूप छान वाटत होतं। हा अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी की जेव्हा मला कळालं की इस्रोसाठी सिलेक्शन। ज्या दिवशी आम्हाला कळालं की आमची इस्रोची ट्रिप दुसऱ्या दिवशी निघणार आहे त्या दिवशी आम्ही खूप खुश होतो। आम्हाला इस्रोला जाण्यासाठी विमानातून नेण्यात आले। विमानात पहिल्यांदाच बसत होते, त्यामुळे तो अनुभव पण खूप सुंदर होता। अनुभवासारखा दुसरा शिक्षक नसतो। आम्हाला खूप लहान वयात इस्रो बघण्यास भेटलं, विमानात बसायला भेटलं। हे अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय आहेत आणि या अनुभवातून आम्हाला खूप गोष्टी देखील समजल्या। ज्या दिवशी आम्ही इस्रोला गेलो, इस्रोला जाण्याची सुवर्ण संधी आम्हाला आचार्य अकॅडमीने दिली, त्याबद्दल मी आचार्य अकॅडमीची ऋणी आहे। त्याचबरोबर आम्हाला इस्रोला गेल्यावरती तिथे VIP ट्रीटमेंट मिळाली, ती फक्त प्रतीक सरांमुळे मिळाली। प्रतीक सर हे आचार्य अकॅडमीमध्ये फिजिक्सचे टीचर आहेत आणि ते त्याच्या अगोदर इस्रोमध्ये सायंटिस्ट होते। त्यांच्यामुळे आम्हाला खूप गोष्टी समजल्या, खूप गोष्टींबद्दल त्यांनी आम्हाला माहिती सांगितली, गायडन्स केलं, अनेक ठिकाणे दाखवली। जसे की सतीश धवन स्पेस सेंटरला आम्ही गेलो होतो, तिथे लॉन्चिंग सेंटर होतं। तिथून आत्तापर्यंत भारतातून जे काही सॅटेलाइट्स लॉन्च झालेले आहेत जसे की ASLV, SLV, चांद्रयान 3, आदित्य L1, चांद्रयान आणि आत्ता लॉन्च होणार आहे ते गगनयान की ज्यामधून ॲस्ट्रॉनॉट्स स्पेसमध्ये जाणार आहेत। या सर्व गोष्टी आम्हाला इस्रोमध्ये बघायला भेटल्या। त्याचबरोबर अनेक गोष्टींबद्दल माहिती मिळाली की इमॅजिन नाही करू शकत आपण की अशी काही संधी एवढ्या लहान वयात मिळेल म्हणून, की जी मला मिळाली। त्यामुळे मी या सर्वांचे आभार मानते, आचार्य अकॅडमीचे आभार मानते। मला खूप आवडतं स्पेस रिलेटेड कन्सेप्ट। सो मी देखील इंजिनियर होणार आहे। सो मी डिसाईड करेन की एरोस्पेस इंजिनिअरिंगला आय विल गिव्ह प्रायोरिटी, बट आय विल गिव्ह बेस्ट टू माय कंट्री। प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं देशासाठी काहीतरी करणं, त्यामुळे मी माझ्या देशासाठी नक्कीच काहीतरी महान करेल। पुन्हा एकदा आचार्य अकॅडमीचे मी आभार मानते। थँक्यू आचार्य अकॅडमी, बेस्ट लक।